नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचा लाडका स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आपली गाडी चार्जिंग झाल्या, गाडी बाहेर काढू आणि मोबाईल आपला माउंट करून लगेच निघू. तर अशा प्रकारे तर नमस्कार मंडळी, आपण आता जाऊ कंपनीत. मस्तपैकी आपले हेल्मेटची काच झाकू आता आणि निघू, कारण वेळ झालाय आपल्याला. आता 8 सव्वा वाजल्यात. दररोज वेळ झालाय, काय बनकडे काय कळेना मला. या गचक्याला काहीतरी करायला पाहिजे राव. कधी रस्ता करतात काय माहिती. यात निम्म आला तर निम्म परत ते जाताना ते खाडखूड त्यात वाट लागते आमच्या गाडीची. तर का ती खड्डे येतात ही गड्ड गाडी आणि मोबाईलचा घालतोय आमचा राव. तर अशा खड्ड्यांना काय करायचं, फोडायला पाहिजे आपली गड्ड. गरज नसताना ते बांधल्यात बघा, ते काय उपयोग नाही, काय नाही, तरी पण हे केल्यात. काय करायचं सांगा. तर आपले गणाऊ आज पण येणार नाहीत, उद्या येतील तिने आता डायरेक्ट. त्यामुळे आपण आपले वाटेने निघू. बघू, वाटत आपली आदित्य माळी भेटतात का. आदित्य माळीनं पण आपण घेऊन जाऊ, वाटत भेटले तर. कोणाला कॉल करत बसायचं नाही आता, कारण का वेळ होते, त्याला पण वेळ होते, मला पण वेळ होते. त्यामुळे चला, वाटत भेटलच. आदित्य माळी भेटला तर भेटला, नाही तर नाही. त्याला काय करायचं सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता परत आहोत कुरुंदवाडच्या बाहेर. काय विषय माहिती आहे काय, आपली यात्रा इथं भरणार आहे. काय 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 बांधायचं चालू आहे. काय कुरुंदवाडची यात्रा आहे 7 तारखेला. तर सर्वांनी या. जेवढे माझे ब्लॉग बघतात ना, तेवढे सगळे जण या. कुरुंदवाडची आपली यात्रा आहे, त्यामुळे नियोजन मोठा आहे. आपलं पैसे घेऊन या. आपलं खर्च करा, आपलं जेवा, खरं या फिरायला. बाकी काही विषय नाही बघा मित्रांनो. भेटू आपण, खरं आपले पैसे घेऊन या. खरं इथं आम्ही काही देणार नाही. इथं आमच्या जाती पट्टी लागलेली आहे. मलाच माहित नाही मी किती आलो यात्रेला. तेवढं तुमची कुठे पट्टी 400 देऊ. या मित्रांनो, या. असं ते आपल्याच गावची यात्रा म्हणून समजून या. निवांत फिरू, भेटू, तुम्हाला भेटू, मीटअप करू आपण. यात्रात मीटअप करू आपण. त्यामुळे गर्दीचा काही विषय येणार नाही आणि कोण मोमलणार पण नाही, कारण ऑलरेडी आपली गर्दी खूप असते तिथं. तर आपल्याला आता आदित्य माळींचा फोन आला होता, बाबा कुठं आहे तुम्ही म्हणून. म्हणले आता शिरात आहे. शिरातनं पण आता जायला आहे पुढं. शिरात तर आपण अजून पोहोचलोच नाही, आता वाडी पार केली. ते मोबाईल आल्यापासून की नाही माणसाला खोटं बोलायला हो. ते मोबाईल चुकीचा आहे, पण काय करणार. खोटं बोलल्याशिवाय पण दुनिया नाही चालत. खोटंही बोलायलाच पाहिजे. खरं आहे तसं खोटं पण आहे, खोटं आहे तसं खरं पण आहे. त्यामुळं चाललाच पाहिजे. कसं आहे, पैसावाला पण आहे आणि भिकारी पण आहे की नाही, म्हणून जग चालू आहे. तसंच खोटं पण असतंय, खरं पण असतंय.
यामुळे आपलं जग चालत असते, माहिती आहे का तुम्हाला? जग आहे बस बस कसं चाललंय बघा. बस कुणाला तर मारूनच जाणार आहे. यायला आपल्या आपल्या रांगेत चालवतच नाहीत गाड्या त्यांनी. दुसऱ्याच्या बस इथं आली राव, इथं आलती काय बघा की राव, त्यांची रांग कुठं त्या ह्याच्यात जायचं आहे की नाही? हा मारा ना, ओव्हरटेक मारा, आम्ही ओव्हरटेक मारण्याबद्दल काही विषय नाही, पण पुढचं काय आहे बाबा, कोण याले कोण नाही, कोण येत नसलं तर ओव्हरटेक मारा राव. नाहीतर कोण पुढे यायला आहे तरी पण त्याला ओव्हरटेकच मारायचं म्हटल्यावर काय करायचं सांगा? म्हणजे पुढचं तर काय करणार, येऊन धडकणार रेडवर. ती काय सरकारी गाडी आहे, सरकार सगळं बघल, आमच्या गाडीत कोण बघल? हा, तर जरा दमानं चालवत जावा राव. बरं दमानं पळवा नाही म्हणत नाही मी, खरं तुमच्या रांगात राहून पळवा ना. कोण नसलं तर मग ओव्हरटेक करा. असताना कशाला डेअरिंग करायचं, ओव्हरटेक करायचं? आधी ती हायची असायची गाडी, एसटी महामंडळ, त्यात त्या गाडीत बसलेले असतात खूप माणसं. मग ते माणसांचं सगळं जीव धोक्यात की मग असंच पळवत असला तर. हा, बरोबर आहे मित्रांनो? खाली कमेंट मध्ये सांगा, मी जे हे बोललेलो आहे ते सगळं बरोबर आहे का खोटं आहे का चुकीचं आहे, नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपल्याला. बघा अजून पण येणारी यांची पाठ इथवर येतात. पद्धतीनं आपण शिरोळच्या बाहेर पडत आहेत. शिरोळच्या आता आपण जातच नाही, इकडं बाहेरच्या बाजूनच भर पडते आपल्याला, डायरेक्ट मिरज रोड सरळच असते रस्ता आहे. तर असं जायला गेलं की मग पाक फिरून फिरून तिकडं शाहीकडनं यायला पाहिजे, पद्मराजेकडनं. म्हणजे कसं सरळ आपलं जाते ना मिरज रोडला, रोड चेंज करायला लागत नाही ना इकडं. ओमनी बघून आता कोण एवढी भीत नाहीत. पहिला पोरं भीत, ओमनी बघितली की फाटून होतात, फट्टे नाही. ते आत्ताच्या काळातली पोरं नाही जाणार ओमनी म्हणजे काय होतं, काय भीती होती ओमनी म्हणजे, हे आत्ताच्या पोरांना नाही कळणार. हे फक्त 2005च्या अगोदरची जेवढी पोरं आहेत त्यांनाच तेवढं माहित आहे ओमनीची भीती. 2005च्या अगोदरची जी पोरं आहेत त्यांनाच. 2005च्या नंतरची जी पोरं आहेत ती ओमनीची भीती कोणाला माहित नाही. ओमनी काय होते आणि काय नाही एवढं त्यांना नाही माहिती. काय त्या गाडीत चीज आहे ओमनी मध्ये, कम्फर्ट, माग बेल्ट टाकून निवांत झोपून जायला असलं की निवांत, स्पेस बीस बक्कळ होती माग, किती पाहिजे तेवढं लेग स्पेस. त्यात तुमच्या चांगल्या गाडीत किंवा मोठ्या मोठ्या गाडीत नाही मिळणार तेवढं लेग स्पेस, जेवढा ओमनी मध्ये लेग स्पेस होता मागच्याला. की बाबा तो राजा नाही, माग महाराज स्वतःच्या बेडवर झोपल्यासारखं वाटत होतं पूर्णपणे. मध्ये असं बेड टाकलं की नाही माग, दुसरी गाडीच दुसरे बेडच, सुट्टी नाही. ते आताच्या गाडीत तुमचं नाही मिळणार तेवढं कम्फर्ट जेवढं त्या ओमनी मध्ये होतं. आम्ही ओमनी मध्ये फिरलोय, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सांगायला नव्हतं 2005च्या अगोदरच्या पोरांना विचारा ओमनी काय चीज होती आणि चीज काय आहे. म्हणजे अजून चालत आहे, डिस्कंटिन्यू झाले तरी पण अजून गाड्या खूप चालत आहेत. तर आमच्याकडे आहे ती इको आहे, ओमनीच अपग्रेडेड व्हर्जन आहे, म्हणजे जरास्त स्पेस मोठी आहे आणि ओमनीपेक्षा जरा उंच आहे आणि मागची जरा स्पेस जरा जास्त आहे. ती एक प्रकारची ओमनीच आहे ती, पण आमच्याकडे आहे ती अपग्रेडेड व्हर्जन आहे ओमनीचं, ती इको. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहे आपल्या कंपनीच्या रूटवर. जरा कमी आता 3-4 किलोमीटर तर कंपनी आपली राहिल्या. जवळपास आलेला आहे आपण, बरोबर 8:45 वाजल्यात. 15 मिनिटं लवकरच, म्हणजे अनेक 5 मिनिटात आपण तिथे पोहोचलो, म्हणजे 10 मिनिटं लवकरच आपण कंपनीत पोहोचाले. पण 10 मिनिटं लवकर का सोडत नाही?
हे पण मला सांगा कमेंटमध्ये. HR मॅडम बघत असला तर नक्कीच सांगा. जर आम्ही 10 मिनिटं लेट आलो तर 10 मिनिटं व्यायाम सोडा, 10 मिनिटं लवकर आलो तर 10 मिनिटं लवकर सोडा. असं असलं तर ठीक, नाही तर तरी पण आम्हाला कंपनी द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. काय माहिती काय, सुट्टी टाकायची असली आधी सांगायला लागते, त्यामुळं आता तर सुट्टी टाकू शकत नाही. आणि आता तर 50% पाक चार्जिंग मी संपवून आलोय, त्यामुळं आता सुट्टी टाकलं तर काहीच उपयोग नाही माझ्या घरात जाऊन. पण आता जर सुट्टी टाकलो तर आपलं घरात जाऊन पण काय उपयोग नाही, कारण का घरला जायला आणि 50% जायचं म्हणजे 10% उरते इकडे तिकडे, म्हणजे 40-45% जायचं म्हणजे टोटल 10% चार्जिंग उरते. मग काय उपयोग आहे माझा घरात जाऊन पण काय उपयोग नाही. मग घरातच बसायला पाहिजे. त्यापेक्षा कंपनीत गेलेलं काय वाईट आहे, कंपनीत जाऊन काम केलेलं पगार पडतोय ना दिवसाला. बरोबर आहे सांगा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, असे तरी आपली कंपनीत आपण पोहोचलेलो आहे. आता इथनं आता अनेक टर्न घेतला की आपल्या कंपनीत आपण पोहोचतोय. तर बघा आता यो टर्न आता घेऊ आपण. पुढे कंपनीत आहे आपली मास इंजिनिअरिंग. बघितलंच असाल तुम्ही आता कसं गाड्या आणतात, त्यामुळे एकदम पकन कडे येतात. काही गाठली ही पण मॅडम आमच्याच कंपनीतली आहे. अवघडा होऊ शकतं अजून कंपनी आपली बंद आहे. कंपनी कधी उघडणार आहे काय माहिती आता. पण पोचलेलो आहे कंपनीत. गाड्या तर काय दिसना झाल्यात, इकडं तिकडं बघाले. तरी पण बाहेर आपले टोन्ने साहेब आले आहेत, परत प्रवीण सर पण आलेले आहेत. भेटू त्यांना जाऊन. चला. काय का हो सरकार, ते माणूस आमचा आज बी येणार नाही. इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. मोबाईल आहे काय? होय, असं काय लावलाय? युट्यूबला टाकतो. मग ते काय होते? काय नाही, असंच माझ्यासाठी युट्यूबला टाकत बसतोय. ऐकायचं का? होय, ऐकायला नाही, व्हिडिओ चालू असतोय. असं काय दिसते का? मग होय, सगळं तुम्ही जे बोलताय ते सगळं दिसतंय यात. असं आहे. हा, सगळं दिसतंय यात. चालाय काय? म्हणजे गाडी चालवायची का ती बघायचं? नाही, ते बघायचंच नाही, चालू करायचं आपलं पण चालवायचं. व्हिडिओ होता ठीक आहे आपलं. आता आपण कंपनी चालतो. चहा प्याले आता प्रवीण सर काय प्रवीण सर पण आपली चहा प्यायला चहा पिऊन घेऊ. कोळी साहेब इथं बसले आहेत. पण आपली सुट्टी झालेली आहे मित्रांनो. अशा तऱ्हेने आपण आता वळवत आहोत गाडी आपल्या घराकडे जायला. कंपनीच्या पद्धतशीरपणे बाहेर पडलेला आपण आता. 6:30 वाजले की आम्ही असं तुंतुन सोडतोय आमच्यात की चला 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 चला, झाली सुट्टी झाली सुट्टी. असं अंगात आमच्यात तुंतुन सुटतोय. आठवण आल्या, काम लई लागाल्यात मला. गाणाभाऊची पण कामं मलाच लागाल्यात. तर गाणाभाऊला उद्या फोन लावू आज संध्याकाळी. आज संध्याकाळी गाणाभाऊला आपण फोन लावायचं, बाबा काय करणार आहे, येणार आहेस का नाही कंपनीला. इथं हे विचारलाय, चाचा विचारलाय, सावंत सर विचारले, बाहेर जाऊ वॉचमन सकट गाणाला विचारला. म्हणजे विचार करा, ज्यांना सर्वांना किती प्रिय झालाय, ते सर्वजण प्रेम करत आहेत त्याच्यावर. गाणा बोलते सबको बोलते. अशा तऱ्हेने मित्रांनो पुन्हा एकदा इथं आलेलो आहेत लाल स्पॉट बिंदू इथे. कधी हिरवा होतोय काय माहिती. मग ही सगळी कुत्रा ऐकत सोडते आता. बघा काल बोलले तसं कालच्या ब्लॉग मध्ये. झालं 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 झालं. चला निघू चला निघू. हॉर्न वाजवायचं परंपरा आपली काय जात नाही.
हॉर्न हे आपण वाजवतच राहायचं जोपर्यंत कोण उठत नाही तोपर्यंत. असं हॉर्न वाजवत असं जागा काढायचं आपण. असं जागा काढायचं आपण, मग असं निघून जायचं. कळलं का तुम्हाला? पद्धतशीरपणे हो, पद्धतशीरपणे जागा काढायची अशी पद्धतशीरपणे. बाबा पापा की परी त्यांच्यापासून सावध. पहिला ह्यांना पार करायचं मग पुढे जायचं. बघा आता असतंय मध्ये असं एकदमच येतात, त्यामुळे पहिला त्यांना पार करायचं मग पुढे जायचं. नाही तर सरळ गप्प गुमान माग बसायचं, किती पण वेळ लागू दे. मग कळलं का तुम्हाला? तर मित्रांनो, पुढं आपल्याला चाललेलं आहेत देवातनं घराकडे चाललेत. स्पॉटचं नाव काय? आद्या भाऊ. अरे भाऊ, ते भरणार बुवा, आमचं सांगा ना. चालतंय. असंच आपले मित्रमंडळी वाटेत जातात, आपल्याला भेटतच जातात. तर त्यांच्या कसं आहे बघा वातावरण. आम्ही दररोज असं व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घराकडे जातोय. तर वातावरण कसं आहे सांगा तेवढं, म्हणजे झालं. असं वातावरण बघायला फक्त 6:30 पर्यंत आपल्याला MIDCत राहावं लागतंय, बाकी काही विषय नाही. तर ते मगाशी आपण भेटलो ना भावांना, मग ते असंच आपले पोरं कसे असतात एकदम नॉर्मली वाटत कोण ना कोणतरी भेटतं असंच हाय हॅलो असंच आपली मैत्री वाढत जात्या. तर त्या आम्ही सिद्धांतावर चालतोय. वाटत कोण पण भेटू दे, कसं काय 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 विचारायचं, म्हणजे कसं ओळखी होत्या, सगळं होते. आपले भाऊ बंधू वाढत्यात. त्यांनी बहुतेक देवाला गेलते वाटतं, देवाची पालखी आत होती गाडीत, ती चाललेली वाटतं, परत रिटर्न चाललेली वाटतं, सगळं आवरून चालले. आपण आता मिरजेच्या बाहेर पडत आहोत मित्रांनो पद्धतशीरपणे. ए बाबा आई शाबाश. हे गचक्याचं काहीतरी करा रे भाऊनो, ती गचका काढून टाका, वैताग आला यायला. आमची गाडी घासताय खाली सारखं. चला वाटत आपण बोलू जरा खूपच वेळ होत आहे घराकडे जायला. तर मित्रांनो, आपण जाईल तिथं असं गर्दी होतच असत्या का कोणास ठाऊक. असं ठीक मला गर्दी झालेली आहे इथं. जायला काही ऊसाची बघूनच भीती वाटते आम्हाला. ऊस बघितलं की नाही फाटिंग होतात तिथे आमचे. भाऊ काय चला आपण भावाला पण भेटलेला आहे आता. भाऊ आपले भारी असतात, हसालाय कसं खुदक एकदमच. स्वप्न आहे मित्रांनो, लेजेंडर नाही, नॉर्मलच आहे. आपलं स्वप्न आहे ही गाडी घ्यायची. एक ना एक दिवस तरी ही गाडी आपल्या दारात उभा राहणार, म्हणजे राहणारच, काय पण होते तिकडं. तर बघू, थांबा पहिला या गर्दीतनं बाहेर पडू, मग बोलू तुमच्या बरोबर. नाही बघ, अनेक फॉर्च्युनर दिसले राव हे. तर चला आपण पहिला हे करू, या पहिला गर्दीतनं बाहेर पडू, मग तुमच्याशी बोलू. आलेलो आहे आपल्या तेरवाडाच्या टेकडी पशी, जी आपल्याला वर नेते तीच आपल्याला खाली आणते उद्या सकाळी. गाडी आपली चार्जिंग लो, घरापाशी गेले का नाही पहिला गाडी चार्जिंग लो, त्याच्यानंतर मग आपण आपलं काम आवरू. म्हणजे बॅगा ठेवू, बॅग ठेवून झाल्यानंतर डबा घरात देऊ धुण्यासाठी. त्याच्यानंतर मग आपण जर हातपाय धुवून का नाही काय केलं तर बघायचं, जेवायला मस्तपैकी जेवून घ्यायचं. जेवून घेऊन टराक एकदम पाईप फाकून झोपायचं, पाईप पसरून.